मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत शरद पवारांनी एक मोठं विधान केलं. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं त्यांना मिळत नाहीत, असं मोठं विधान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं. मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. आमचा पूर्वानुभव पाहता 2 वेळा शिवसेनेकडे आमचे नेते प्रस्ताव घेऊन गेले होते, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यावेळी त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं, असं मोठं विधान मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज आणि उद्धवजी जर एकत्र येणार असतील तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याचं मी स्वागतच करते, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनसे उपाध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात बैठकीत चर्चा काय होते याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंचा जुना फोटो झळकलाय. युतीच्या चर्चांना सुरुवात होतानाच सामनात झळकलेल्या या फोटोमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलंय. आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं, यासाठी गिरगावात बॅनर्स लावण्यात आलेत. मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत बॅनरबाजी करण्यात आली. जातीय दंगली घडवण्यासाठी छगन भुजबळांना मंत्रीपद दिलंय. मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी हे सगळं चाललंय, अशी टीका जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केली. आमदार महेंद्र थोरवे पुन्हा सुनील तटकरेंसह सुधाकर घारेंवरती कडाडलेत. सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला तर मी सुद्धा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाईन, असा थेट इशारा महेंद्र थोरवेंनी दिला. म्युनिसिपल कामगार संघटनेवरती बडगुजर यांचा दावा कायम आहे. जनरल बॉडीनं आपली नियुक्ती न केल्यामुळे राजकीय भूमिकेचा आणि या संघटनेचा काहीही संबंध नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. गडचिरोलीत कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमक्ष आत्मसमर्पण केलं. तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचाही गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीमध्ये रात्री मुक्काम होता. गडचिरोलीमध्ये मुक्काम करणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. कल्याणच्या लाल चौकी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात पक्षप्रवेश होणार आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे. याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. ही वास्तू जितक्या लवकर काढली जाईल तितकं योग्य होईल. शिवरायांच्या समाधी शेजारी आपण दुसरी वास्तू कशी खपवून घेऊ शकतो, असा सवाल करत संभाजीराजेंनी सरकारला थेट इशारा दिला. सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरनं ही नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदची नमाज नको या हायकोर्टातील याचिकेला मंगलप्रभात लोढा यांनी विरोध केला. यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारण्यासाठी लोढांनी पत्रही लिहिलं. अशा प्रकारे याचिका करणं लज्जास्पद आहे, असा हल्लाबोल देखील केला. उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश आहे. छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झालेत. मागील 3 दिवसांपासून हे विशेष अभियान सुरू आहे. या माओवाद्यांवर 50 लाखांचं बक्षीस होतं. पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरचा ॲक्शन प्लॅन ठरल्याची माहिती समोर येते. 23 एप्रिल रोजीच बहावलपूर मुरीदके भारताच्या हिटलिस्टवरती होतं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. रवी वर्माच्या घरी इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि डायरी सापडली. यावेळी पेनड्राईव्हसह डायरीतल्या हस्ताक्षराची पडताळणी पोलीस करणार आहेत. भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमला पालिकेतील महिला अधिकाऱ्यांना धमकावणं चांगलंच महागात पडलंय. ओमकार कदमला आता पुणे पालिकेत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. देशभरात बकरी ईदचा उत्साह बघायला मिळतोय. दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत नमाज पठण करून ईद साजरी केली.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार विनोद उर्फ पिंटू गंगणेला 7 दिवसांपूर्वीच कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र कोर्टानं तोच जामीन फेटाळला असून लगेच पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेतलं. कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटार चालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे याचाच हात होता. अल्पवयीनांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉक्टर तावरे सामील असल्याचे पुरावे सरकार पक्षाकडे आहेत, अशी माहिती विशेष न्यायालयात देण्यात आली. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यामध्ये शुक्रवारी 114 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 1276 वरती पोहोचली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 612 इतकी झाली आहे. कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झालाय. चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे रस्ता खचण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे रस्ताही खचला तर घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती आहे. बीडच्या चाकणवाडी इथे आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी 5 लाख स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप घालण्यात आलाय. राज्यातील 5,48,000 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. 5 महिने उलटूनही धान पिकाला बोनस न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. हिवाळी अधिवेशनात 20,000 रुपये हेक्टरी बोनस देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, तेही पूर्ण न झाल्यामुळे संताप व्यक्त होतोय. रायगडच्या रोहा शहरात कुंडलिका नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं लोकार्पण खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला आदिती तटकरेंसह अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते. देवाच्या आळंदीत भागवत एकादशीच्या निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक अशी देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. पुणे नाशिक महामार्गावरती चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जुन्नर नाणेघाट भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झाला. सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या. कुडाळमधल्या नेरूर वाघोसेवाडी इथे ॲटलन्स मॉथ नावाचं दुर्मिळ फुलपाखरू सापडलं. आशियातील जंगलामध्ये आढळणारं हे एक मोठं सॅचोनिड फुलपाखरू आहे आणि हे फुलपाखरू 12 इंच इतकं मोठं असून फुलपाखराचा वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे. आयुर्मान कमी असल्यामुळे ही फुलपाखरं दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. वर्ध्यामध्ये बालसंगोपन योजनेचा बोजमारा उडालाय. जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभाग पांढरा हत्ती ठरला असून 2,937 लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित आहेत, तर एकल महिलांना 2,250 रुपयांचा लाभ मिळतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलांची कामं अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे उबाठाच्या शिष्टमंडळानं केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील एमआयडीसी जमिनीच्या मावेजासाठी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठक निष्फळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. वाशिम जिल्ह्यातील काही भागात खरीप पेरण्या सुरू असून मोजक्याच ठिकाणी पेरणी झालेल्या शेतांमध्ये आता माकडांच्या टोळ्यांनी हैदोस घातला. शेतात घुसून बियाणांवरती ताव मारण्याचं काम माकडांनी केल्यामुळे शेतकऱ्यांकडून माकडांच्या बंदोबस्ताची मागणी होतीये. समग्र शिक्षण अभियानातून धडगाव तालुक्यातील त्रिशूल इथे बांधल्या जात असलेल्या फायबर फॅब्रिकेटेड शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरनं आमदार आमशा पाडवी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांना निकृष्ट दर्जाच्या कामावरनं खडसावलंय. मनमाड भुसावळ दरम्यान 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन हा मार्ग रेल्वेसाठी खुला होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मकुमार मीना यांनी दिली. सोलापूर विमानतळावरनं सोलापूर गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार आहे. गोव्यासाठी आठवड्यातनं 4 दिवस विमानसेवा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील धाराशिव दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं.
रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात 392 गावांना दरडीचा धोका असल्याची बाब समोर आली आहे. यातील 71 गावं अतिधोकादायक आहेत. पोलादपूर तालुक्यात सर्वाधिक 140 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये डोंगर भागात वसलेल्या गावांचं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडनं सर्वेक्षण करण्यात आलं. पंढरपूरची वारी सर्व धर्म, जाती आणि वयोगटातील लोकांना एकत्र आणणारी, समाधान आणि शांती देणारी परंपरा आहे. या ऐतिहासिक आणि पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना आणि नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी AI दिंडी नावाची एक अभिनव संकल्पना साकारण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या वारीत नवचैतन्याची दिंडी अनुभवता येणार आहे. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बकरी ईद पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात येते. मालेगावात मुख्य ईदगाह मैदानासह इतर 14 ईदगाह आणि सर्व मस्जिदीत लाखो मुस्लिम बांधवांनी ईदची सामूहिक नमाज अदा केली. हिंगोली जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह बघायला मिळतोय. शहरातील औंढा रोड परिसरातील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी सामूहिकरित्या नमाज अदा केली. सांगलीत बकरी ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केलं. या निमित्तानं जुना बुदगाव रोडवरील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली. सोलापुरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्तानं नमाज अदा केली. सर्व मशिदीत ईदची नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यामध्ये बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. वाशिम, रिसोड, मालेगाव आणि कारंजा शहरातील ईदगाहवरती मुस्लिम बांधवांच्या वतीनं सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. सिल्लोडमध्ये बकरी ईद उत्साहात संपन्न झाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली. यावेळी अब्दुल सत्तारांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. भुसावळमध्ये ईदचा उत्साह बघायला मिळतोय. नमाज अदा करण्यासाठी ईदगाह आणि मस्जिदीमध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव एकत्र आले. जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 70 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मुख्य धरणांसह मध्यम प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा आहे. वाघूर धरणात सर्वाधिक 67% जलसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 13 जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.